नमस्ते स्टुडंट्स, मी आदित्य सर. वेलकम टू TWI म्हणजेच टेस्टवायझर. आजचा व्हिडिओ MST-CET 2026ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक गेम चेंजर ठरू शकतो. कारण MST-CETच्या इतिहासात पहिल्यांदाच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल झाला आहे. हो, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी बरोबर आहे. MST-CET 2026 पासून तुम्हाला एका वर्षात एक नाही तर तब्बल 2 अटेम्प्ट्स मिळणार आहेत. आतापर्यंत कसं होतं? वर्षभर अभ्यास करायचा आणि फक्त एका दिवसावर त्या 3 तासांवर आपलं सगळं भविष्य अवलंबून असायचं. थोडी जरी चूक झाली किंवा परीक्षेच्या दिवशी तब्येत बिघडली की पूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती असायची. पण आता तसं होणार नाही. जसं JEE मेनमध्ये विद्यार्थ्यांना 2 संधी मिळतात, तशीच संधी आता आपल्या MST-CETच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. या घोषणेनुसार पहिला अटेम्प्ट मार्च महिन्यात आणि दुसरा अटेम्प्ट मे महिन्यात होणार आहे. याच्या नक्की तारखा काय असतील यावर आम्ही लवकरच एक व्हिडिओ घेऊन येऊ, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पण आजचा आपला विषय वेगळा आहे. ही जी 2 अटेम्प्टची घोषणा झाली आहे ती विद्यार्थ्यांसाठी खरंच फायद्याची आहे की तोट्याची? कारण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. आज आपण एका विद्यार्थ्याच्या नजरेतून म्हणजे तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने या निर्णयाचे टॉप 10 फायदे आणि टॉप 10 तोटे किंवा आव्हानं काय असू शकतात यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि हो, हा बदल फक्त रेग्युलर विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर जे ड्रॉपर्स आहेत, जे वर्षभर जीव तोडून मेहनत करत आहेत, त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बघूया याचे फायदे म्हणजे प्रोज. फायदा नंबर 1, 2 संधी, 1 वर्ष. हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा आहे. विचार करा, जर तुमचा पहिला अटेम्प्ट काही कारणाने खराब गेला, समजा तयारी कमी पडली किंवा परीक्षेच्या दिवशी तुम्ही आजारी पडलात, तरीही तुमच्याकडे अजून एक संधी शिल्लक असेल. वर्ष वाया जाण्याचा जो प्रचंड मानसिक दबाव असायचा तो आता खूप कमी होईल. फायदा नंबर 2, एका वाईट दिवसाची भीती कमी. आपण कितीही अभ्यास केला तरी परीक्षेचा तो एक दिवस कसा जाईल हे सांगता येत नाही. कधीकधी सोपे प्रश्नही अवघड वाटतात, वेळेचं गणित चुकतं. पण आता जर तुमचा एक दिवस वाईट गेला तरीही तुमच्या मनात एक दिलासा असेल की ठीक आहे, एक चान्स गेला पण माझ्याकडे अजून एक आहे. हे जे मानसिक समाधान आहे ते तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये सुद्धा बिनधास्त परफॉर्मन्स द्यायला मदत करेल. फायदा नंबर 3, पहिला अटेम्प्ट म्हणजे खरीखुरी प्रॅक्टिस. आपण कितीही मॉक टेस्ट दिल्या तरी खऱ्या परीक्षेचा अनुभव वेगळाच असतो. मार्चमधला पहिला अटेम्प्ट तुमच्यासाठी एका मोठ्या आणि खऱ्या मॉक टेस्टसारखं काम करेल. तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न, प्रश्नांची काठिण्य पातळी, टाईम मॅनेजमेंटचा दबाव आणि तुमची खरी कमजोरी कुठे आहे हे अगदी स्पष्टपणे समजेल. ही तर वर्ल्ड कप फायनलच्या आधीची एक महत्त्वाची नेट प्रॅक्टिस आहे. फायदा नंबर 4, आत्मविश्वास आणि अनुभवात वाढ. पहिला पेपर दिल्यानंतर तुम्ही खूप जास्त अनुभवी आणि आत्मविश्वासू व्हाल. तुम्हाला कळेल की कोणत्या प्रकारच्या प्रश्नांवर जास्त वेळ लागतो, सिली मिस्टेक्स कुठे होतात. हा अनुभव तुम्हाला मे महिन्याच्या अटेम्प्टमध्ये तुमची स्ट्रॅटर्जी अधिक चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी मदत करेल. फायदा नंबर 5, वेळ निवडण्याचा पर्याय. अनेकदा विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा आणि CETच्या तारखांमध्ये खूप कमी अंतर असायचं. त्यामुळे दोन्हीचा अभ्यास सांभाळताना तारेवरची कसरत व्हायची. आता तुमच्याकडे पर्याय आहे. जर तुमची बोर्डाची तयारी जोरात सुरू असेल तर तुम्ही मे महिन्याच्या अटेम्प्टवर जास्त फोकस करू शकता, किंवा जर तुमची CETची तयारी आधीच झाली असेल तर मार्चमध्येच चांगला स्कोर करून तुम्ही बोर्डावर लक्ष केंद्रित करू शकता. फायदा नंबर 6, तयारीसाठी उत्तम स्ट्रॅटेजी. मार्चच्या परीक्षेच्या निकालानंतर तुम्हाला तुमचा सध्याचा स्टँड कळेल. तुम्ही कुठे कमी पडत आहात, कोणत्या चॅप्टर्सवर अजून मेहनत घ्यायची आहे, हे सगळं विश्लेषण करून तुम्ही पुढच्या 2 महिन्यात तुमच्या चुका सुधारू शकता आणि मे महिन्यात तुमचा स्कोर कित्येक पटीने वाढवू शकता. फायदा नंबर 7, JEE मेनप्रमाणे समान संधी. आतापर्यंत JEEच्या विद्यार्थ्यांना 2 संधी मिळायच्या आणि CETच्या विद्यार्थ्यांना एकच. कुठेतरी ही असमानता होती. पण आता आपल्या विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळणार आहे. एकच संधी आहे आणि त्यातच सगळं करायचं आहे. हा स्ट्रेस आता कायमचा दूर होईल. फायदा नंबर 8, लवकर निकाल म्हणजे लवकर स्पष्टता. मार्च महिन्याच्या परीक्षेचा निकाल लवकर लागल्यामुळे तुम्हाला तुमच्या संभाव्य कॉलेजविषयी एक अंदाज येईल. जर पहिल्याच प्रयत्नात खूप चांगले मार्क्स मिळाले तर तुम्ही निवांतपणे पुढच्या ॲडमिशन प्रक्रियेची तयारी करू शकता. अनिश्चितता कमी होईल. फायदा नंबर 9, परीक्षेच्या दिवशीचा दबाव कमी. जेव्हा डोक्यात हे पक्कं असतं की आपल्याकडे अजून एक संधी आहे, तेव्हा परीक्षेच्या हॉलमधला दबाव आपोआप कमी होतो. तुम्ही शांत डोक्याने आणि जास्त एकाग्रतेने पेपर सोडवू शकता, ज्यामुळे चुका होण्याची शक्यता कमी होते. फायदा नंबर 10, वर्षभर अभ्यासात सातत्य. 2 परीक्षा असल्यामुळे तुम्ही वर्षभर अभ्यासाच्या बाबतीत गंभीर आणि सातत्यपूर्ण राहाल. अनेकदा बोर्डाची परीक्षा संपल्यावर विद्यार्थी थोडे रिलॅक्स होतात,
पण आता मे महिन्यात दुसरा अटेम्प्ट असल्यामुळे अभ्यासाचा तो फ्लो कायम राहील. तर हे होते 10 जबरदस्त फायदे. ऐकून तर असं वाटतंय की सीईटी सेलने एकवर एक फ्री ऑफर दिली आहे. सगळं किती छान आणि सोपं झालंय नाही का? पण थांबा, जसं मी म्हटलं होतं, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. आता आपण बघूया याची दुसरी बाजू, म्हणजे तोटे किंवा आव्हाने. याला तोटे म्हणण्यापेक्षा आपण कोणत्या गोष्टींसाठी तयार राहायला हवं हे समजून घेऊया. तोटा किंवा आव्हान नंबर 1, दुहेरी तयारीचा भार. 2 परीक्षा म्हणजे तुम्हाला जास्त काळ परीक्षेच्या मोडमध्ये राहावं लागेल. जानेवारीपासून ते थेट मे महिन्यापर्यंत म्हणजे जवळजवळ 5 महिने तुम्हाला सतत अभ्यासाच्या त्याच तीव्रतेने राहावं लागेल. हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप थकवणारं असू शकतं. ही एक स्प्रिंट नाही, तर एक मॅरेथॉन ठरू शकते. तोटा किंवा आव्हान नंबर 2, एकापाठोपाठ एका परीक्षांचा ताण. विचार करा, आधी तुमच्या बोर्डाच्या परीक्षा, मग कदाचित जेईई, त्यानंतर लगेच सीईटीचा पहिला अटेम्प्ट आणि त्यानंतर दुसरा. या सगळ्या परीक्षा एकापाठोपाठ आल्यामुळे तुम्हाला आराम करायला किंवा स्वतःला रिचार्ज करायला वेळच मिळणार नाही. हे खूप जास्त स्ट्रेसफुल असू शकतं. तोटा किंवा आव्हान नंबर 3, प्रवास आणि खर्चाचा मुद्दा. जर तुम्ही दोन्ही अटेम्प्ट्स देणार असाल तर तुम्हाला दोनदा परीक्षा शुल्क भरावं लागेल. जर तुमचा परीक्षा केंद्र दुसऱ्या शहरात असेल तर प्रवास आणि राहण्याचा खर्चही दुप्पट होऊ शकतो. तोटा नंबर 4, रिव्हिजनचा संतुलन साधण्यात अडचण. 2 सीईटी परीक्षांच्या तयारीच्या नादात तुम्ही सतत रिव्हिजनच्या चक्रात अडकू शकता. यामुळे तुम्हाला नवीन काही शिकायला किंवा आरामासाठी वेळ मिळणार नाही. अभ्यासाचा समतोल साधणं हे एक मोठं आव्हान असेल. तोटा नंबर 5, मार्कांमधील गोंधळाचा धोका. जर दोन्ही परीक्षांची काठिण्य पातळी वेगळी असेल तर नॉर्मलायझेशन नंतरही विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी अन्यायाची भावना येऊ शकते. माझा पेपर अवघड होता, त्याचा सोपा होता, हा गोंधळ वाढू शकतो. तोटा नंबर 6, पहिला अटेम्प्ट हलक्यात घेण्याचा मोह. हा एक खूप मोठा धोका आहे. अनेक विद्यार्थी आणि कदाचित तुम्हीही असा विचार करू शकता की अरे पहिला अटेम्प्ट तर ट्रायल आहे, मेमध्ये बघू. आणि या विचारामुळे तुम्ही मार्चचा अटेम्प्ट गांभीर्याने देणार नाही. पण नंतर जर मेचा अटेम्प्ट अवघड आला तर तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही संधींना गांभीर्याने घेणं महत्त्वाचं आहे. तोटा नंबर 7, सततचा दबाव, खरी सुट्टी नाही. एका परीक्षेनंतर दुसरी या चक्रामुळे तुम्हाला खरी सुट्टी किंवा आराम मिळणार नाही. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हा ब्रेक खूप महत्त्वाचा असतो, ज्याची कमतरता तुम्हाला भासू शकते. तोटा नंबर 8, सुरुवातीला धोरणाबद्दल अस्पष्टता. सुरुवातीला तुमचा सर्वोत्तम स्कोर ग्राह्य धरला जाईल की शेवटचा, याबद्दल थोडा गोंधळ राहील. जोपर्यंत याबद्दल स्पष्ट नियम येत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम राहील. तोटा नंबर 9, ॲडमिशन प्रक्रियेला विलंब. जर दोन्ही परीक्षांचे निकाल आणि त्यानंतरची प्रक्रिया वेळेत पार नाही पडली तर ॲडमिशन प्रक्रिया लांबू शकते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये अनिश्चितता आणि चिंता वाढू शकते. तोटा नंबर 10, स्पर्धा अधिक तीव्र होईल. आता प्रत्येकाला दुसरी संधी मिळणार आहे, त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचे एकूण स्कोर्स वाढतील. याचा परिणाम म्हणजे चांगल्या कॉलेजेसचे कट ऑफसुद्धा वाढू शकतात. त्यामुळे तुम्हाला अजून जास्त मेहनत घ्यावी लागेल. तर मित्रांनो, हे होते 2 अटेम्प्ट्सचे फायदे आणि तोटे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की इतके फायदे आहेत आणि आव्हानंही आहेत, मग या सगळ्या गोंधळातून मार्ग कसा काढायचा, तयारी कशी करायची? इथेच टेस्टवायझर तुमची मदत करतो. आम्ही समजतो की हा नवीन पॅटर्न तुमच्यासाठी एक संधी आहे आणि आम्ही तुम्हाला या संधीचं सोनं करण्यासाठी मदत करणार आहोत. योग्य स्ट्रॅटेजी आणि योग्य स्टडी मटेरियल असेल तर तुम्ही या आव्हानावर सहज मात करू शकता. आणि म्हणूनच तुमच्या तयारीला एक योग्य दिशा देण्यासाठी टेस्टवायझरने खास तुमच्यासाठी आणलं आहे टेस्टवायझर्स फास्ट ट्रॅक PCM PYQs ई-बुक फॉर MST-CET 2026 PCM. हे इंजिनिअरिंगची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सर्वोत्तम ई-बुक आहे. या ई-बुकमध्ये काय खास आहे? यात MST-CET 2025 पर्यंतच्या परीक्षांमधील 3500 पेक्षा जास्त चॅप्टर वाईज PYQs म्हणजे मागील वर्षांचे प्रश्न दिलेले आहेत. एवढंच नाही तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथच्या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर सोल्युशन एकाच ई-बुकमध्ये तुम्हाला मिळेल. यामुळे तुम्हाला परीक्षेचा खरा पॅटर्न समजेल, कोणत्या चॅप्टरमधून किती प्रश्न येतात याचा अंदाज येईल आणि तुमची प्रॅक्टिस इतकी जबरदस्त होईल की तुम्ही दोन्ही अटेम्प्ट्समध्ये आत्मविश्वासाने उत्तम स्कोर करू शकाल. तर विचार कसला करताय? तुमची MST-CET 2026ची तयारी आजच मजबूत करा. या ई-बुकची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आजच जाऊन नक्की चेक करा. शेवटी मी एवढंच सांगेन की MST-CETच्या 2 अटेम्प्ट्सचा निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. तोटे किंवा आव्हाने आहेत, पण जर तुम्ही योग्यपणे अप्लाय आणि योग्य मार्गदर्शनाने अभ्यास केला तर फायदे खूप जास्त आहेत. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. ही एक सुवर्ण संधी आहे
आणि टेस्टवायझर या संपूर्ण प्रवासात तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना या नवीन बदलाविषयी माहिती नाही आहे. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण MST CET 2026 साठी अशाच अनेक महत्त्वाच्या स्ट्रॅटेजी, अपडेट्स आणि टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.